रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आज पतधोरण जाहीर केलं जाणार आहे। आज सकाळी 10 वाजता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्याकडून पतधोरण जाहीर केलं जाईल। अर्थतज्ञांच्या मते या बैठकीत रेपो रेट जैसे थे ठेवण्यात येतील। मागच्या एका वर्षात एकूण 125 बेसिस पॉइंट्स दर कपात केल्यानंतर आरबीआय रेपो रेट 5.25% कायम ठेवण्याचा अंदाज आहे। फेब्रुवारीतील एमपीसी बैठक केंद्रीय अर्थसंकल्प आणि भारत अमेरिका भारत युरोप यांच्यातील महत्त्वपूर्ण व्यापार करारानंतर होतोय। या दोन्ही घडामोडींचा आर्थिक वाढीवर आणि महागाईच्या समीकरणावर परिणाम होऊ शकतो। अशा दोघांचाही समतोल कसा राखला जातो याकडेही लक्ष असेल। डिसेंबर महिन्यात आरबीआयकडून रेपो रेट 25 बेसिस पॉइंट्सनं कपात करत तो 5.25% खाली आणला होता। पिंपरी चिंचवडचे महापौर आज विराजमान होणार आहेत। भाजपची एक हाती सत्ता असल्यानं तिथं राष्ट्रवादीनं उमेदवारी न दिल्यामुळे रवी लांडगे यांच्या महापौर निवडीची केवळ एक औपचारिकता पार पडेल। मात्र उपमहापौर पदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगेल। परंतु 128 पैकी 84 भाजपचे नगरसेवक असल्यानं भाजपचाच उपमहापौर होणार हेही निश्चित मानलं जात आहे। कोल्हापूर महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज होणार आहे। महायुतीकडून महापौर पदासाठी भाजपच्या रुपाराणी निकम या उमेदवार असतील, तर जनसुराज्य पक्षाचे नगरसेवक अक्षय जरग हे उपमहापौर पदाचे उमेदवार असतील। महाविकास आघाडीकडून महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन शेंडे हे महापौर पदाचे उमेदवार असतील, तर काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। आज सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल। इचलकरंजी महानगरपालिका महापौर उपमहापौर पदाच्या उमेदवारांसाठी आज मंत्री चंद्रकांत पाटील बैठक घेणार आहेत। नाव निश्चिती झाल्यानंतर आजच उमेदवारी अर्ज दाखल करून महापौर पदाची निवड केली जाणार आहे। तर अद्याप उमेदवारांच्या नावाची निश्चिती झालेली नाही। आज अमरावतीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुती झाली असून 87 पैकी 54चा आकडा झालेला आहे। मॅजिक फिगर 44ची असून तो महायुतीकडे आहे। त्यामुळे भाजपकडून महापौर पदासाठी श्रीचंद तेजवानी आणि उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे। काँग्रेसकडून महापौर पदासाठी डॉक्टर संजय शिरभाते, तर बहुजन समाज पार्टीकडून इस्माईल कासम लालूवाले यांनी अर्ज भरलाय। उपमहापौर पदासाठी युवा स्वाभिमानकडून सचिन भेंडे, तर काँग्रेसकडून लुवना तन्वीर सय्यद मखदूम आणि बहुजन समाज पक्षाकडून सचिन वैद्य यांनी अर्ज भरलाय। नागपूर महानगरपालिकेसाठी आज महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेची पहिली विशेष सभा आज पार पडेल। नागपूरच्या सुरेश भट सभागृहामध्ये पार पडणाऱ्या विशेष सभेमध्ये निवड प्रक्रिया पार पडेल। महापालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या पाहता भाजपचा महापौर आणि उपमहापौर सहज निवडून येणार असून ती फक्त औपचारिकता आहे। भाजपनं महापौर पदासाठी नीता ठाकरे, तर उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांना उमेदवारी दिली आहे। तर काँग्रेसनं महापौर पदासाठी स्नेहल ठाकरे, उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांना उमेदवारी दिली आहे। स्थायी समितीमध्ये भाजपचे 11, काँग्रेसचे 4 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक निवडला जाण्याची शक्यता आहे। नागपूर महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौरांसह स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड केली जाणार आहे। नागपूर महापालिकेची पहिली विशेष सभा आज पार पडणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होतीये। भाजपला स्पष्ट बहुमत असल्यानं भाजपच्या हिमगौरी आडके यांचा महापौर पदाचा मार्ग खुला आहे। मात्र शिवसेना भाजप युती होणार की नाही या संदर्भात अद्यापही स्पष्टता नसल्यानं उपमहापौर पदाचा सस्पेन्स कायम आहे। भाजपच्या मच्छिंद्र सानप यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलाय। मात्र शिवसेनेसोबत युती झाल्यास शिवसेनेनंही उपमहापौर पदावरती दावा सांगितल्यानं युती होते की नाही याकडे आता लक्ष लागलंय। जळगाव महानगरपालिकेमध्ये आज सकाळी 11 वाजता विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये महापौर आणि उपमहापौर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। जळगाव महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आहे। भाजपनं दीपमाला काळे यांची महापौर पदाच्या नावाची घोषणा केली आहे, तर शिवसेनेतर्फे मनोज चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। दोन्हीही बिनविरोध झालेले। पुण्यातील 82 वर्षीय सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकाकडून सायबर चोरट्यांनी तब्बल 10 कोटी 75 लाख रुपये लुटले। चोरट्यांनी व्हर्च्युअल कोड तयार करून धमकावलं आणि जेट एअरवेजच्या नरेश गोयल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव असल्याची भीती दाखवली। 23 ते 31 जानेवारी दरम्यान घडलेल्या या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकानं सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी अधिक तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे।
दरम्यान या संदर्भात पुण्याचे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मसाळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. तुमचं आधार कार्ड आणि हा एक फोन नंबर याच्यावर कॅनरा बँकेमध्ये एक बोगस खातं ओपन करण्यात आलेलं आहे. ईडीच्या गुन्ह्याच्या संदर्भात एका तपासामध्ये देखील या खात्याचा संबंध दिसून आलेला आहे. त्याच्यामुळं आम्हाला तुमच्या चौकशीची गरज आहे असं त्यांना सांगण्यात आलं. त्यांना व्हिडिओ कॉलिंगवर घेण्यात आलं. पुढं सायबर CBIचे अधिकारी आहे असं भासवण्यात आलं. शेअर्स आहेत ते त्यांना विक्री करण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्याच्यानंतर जवळपास 7 बँक अकाउंट्समध्ये पहिल्या लेअरमध्ये पैसे पाठवायला त्यांना भाग पाडण्यात आलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.